श्रोतेहो नमस्कार. पाण्याचा प्रश्न हा संपूर्ण जगभर बिकट बनत चाललेला आहे आणि आपला देश हा त्याला अपवाद आहे असा प्रकार नाही आहे. तर हा प्रश्न आपल्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावताना दिसतोय. शहरीकरणाचे पाण्याचे प्रश्न वेगळे, तर ग्रामीण भागामध्ये शेतीला असलेला पाणी पुरवठा हा सुद्धा एक ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढं उभा राहिलेला आपण बघतो. परंतु या प्रश्नाची उकल व्हावी म्हणून सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या काही व्यक्ती, काही संस्था आपल्या देशामध्ये कार्यरत आहे की ज्यामुळं एक दिशा पाणी अडवण्यासाठी लोकांच्या पुढे प्राप्त होणार आहे आणि लोकांनी त्यानुसार जर मार्गक्रमण केलं तर आपण पाणी साठवण्यामध्ये, पाणी वापरामध्ये एक चांगल्या प्रकारची क्रांती करू शकतो. हे बऱ्याच लोकांनी आपल्या उदाहरणातून दिलं आहे. हे सांगायचं कारण असं की आज आपल्याबरोबर ज्येष्ठ विधिज्ञ आणि हायकोर्टचे माजी न्यायाधीश तसेच सध्या गोवा शासनामध्ये लोकायुक्त पदावर कार्यरत असलेले अंबादास जोशी आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडूनच ते स्वतः पाणी प्रश्नाच्या बाबतीमध्ये लोकजागृती, त्याचबरोबर स्वतः या कामामध्ये झोकून काम करून आज दिशा देण्याचं काम हे करतायत. आपण त्यांच्याकडून स्वतः शेतीमध्ये राबत असताना त्यांना आलेले प्रश्न, त्याचबरोबर गावामध्ये शहरीकरणामुळे झालेल्या समस्येचं निराकरण कशा पद्धतीनं व्हावं हे त्यांच्या अनुभवातून आपण ऐकूया. जोशी सर, आकाशवाणीमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा की पाण्याच्या प्रश्नामुळं या पुढचं महायुद्ध होईल असं म्हणतात. नेमकी काय परिस्थिती, तुमचा सातत्यानं अभ्यास या पाणी प्रश्नाच्या बाबतीमध्ये आहे? विशेषतः तुम्ही स्वतःची शेती पण करता, एक ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून तुमचं नाव लौकिक आहे. या ठिकाणी मला सांगा की नेमका पाण्याचा प्रश्न तुमच्या अनुभवातून काय जाणवला? बघा, पाण्याच्या प्रश्नाला विभिन्न अंग आहेत. त्यातलं सर्वश्रुत अंग असं आहे जे गेली 2 दशकं आपण ऐकतो आहोत की भविष्यातली युद्ध ही पाण्याच्या कारणामुळे होणार आहेत. आणि आता आपल्या देशाच्या पातळीवर आपल्याला माहिती आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये पाण्यावरती नवीन इश्यू सुरू झालेला आहे. कदाचित तसाच विषय चीनबद्दल पण होण्याची शक्यता आहे. विषयाची दिशा वेगळी असेल. कदाचित अशी पण काही लोकांनी भीती व्यक्त केली आहे की एखादं चीनमधलं धरण फुटलं तर आमचा उत्तर पूर्वेच्या पूर्ण भूप्रदेशाचं काय होईल. त्यामुळे पाणी प्रश्नाला अत्यंत विभिन्न अशी अंग आहेत. सामान्य माणसाला पाणी प्रश्न भेडवतो हा एक भाग. सामान्य माणसाच्या व्यक्तिगत पातळीवरच्या पाणी वापरामध्ये असलेलं भय, सामान्य माणसाच्या शेती म्हणून वापरात असलेलं भय, एखाद्या शहराचा असलेला पाणी प्रश्न, एखाद्या विभागाचा असलेला पाणी प्रश्न, राज्याचा पाणी प्रश्न, 2 राज्यांमधला आपसातला पाणी प्रश्न आणि मग त्याची देशी पातळीवरचे प्रश्न, असे विविध प्रश्न आहेत. नागरिक म्हणून विचार करायचा ठरवला तर नागरिकांच्या सहभागाशिवाय नागरिकांच्या हद्दीपर्यंत पाण्याचा प्रश्न हा सुटणं हे अशक्य आहे. एखादी गोष्ट केवळ सरकारनेच करावी हे केवळ अशक्य आहे. मी यातल्या 2 विषयांवरती स्पर्श करावा असं मला वाटतं. तत्पूर्वी जोशी सर, हा सिंधुदुर्ग जिल्हा आपण म्हणूया की हा कोकणचा जो भाग आहे, या ठिकाणी पाऊस भरपूर पडतो. पण फेब्रुवारी-मार्च नंतर ह्या ठिकाणी प्रत्येक स्त्री पुरुषाला पाण्यासाठी हंडा घेऊन दूरपर्यंत जावं लागतं. जसं तुम्ही सांगितलं की विभागवार पाणी प्रश्न हा वेगळा आहे, शहराचा पाणी प्रश्न वेगळा आहे आणि शेतीचा पाणी प्रश्न वेगळा आहे. आता त्याच्यामध्ये भौगोलिक स्थितीचा जर विचार केला तर एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीचं पठार पूर्ण. तर ह्या ठिकाणचा पाणी प्रश्न हा पाऊस जास्त पडत असून सुद्धा पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. तर शहरीकरणामध्ये आता आपण बघतो की बेंगलोर असेल, पुणे असेल, हे जे मोठी मोठी शहरं आहेत या ठिकाणचा पाणी प्रश्न आणि सिंधुदुर्गातला किंवा कोकणातला पाणी प्रश्न, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कोकणातल्या पाणी प्रश्नाला एक मजेशीर दिशा आहे. ती अशी की आपण या क्षेत्राला पश्चिम घाट असं म्हणतो. पश्चिम घाटातला भूगर्भ कसा आहे याचं थोडंसं अवलोकन केल्याशिवाय या पाणी प्रश्नाचं उत्तर सापडेल असं नाही. आणि उत्तर सापडलं तरी त्याचं फळं हातात मिळण्यासाठी किती वर्ष लागतील याचा सुद्धा निर्णय तत्क्षणी कठीण आहे. सह्याद्रीचं स्वरूप जर बघितलं आपण तर तो अग्निजन्य खडक, बेसाल्ट असं त्याचं स्वरूप आहे सह्याद्री. पण जसं आपण सह्याद्री उतरून खाली यायला लागतो तर या भागामध्ये मिश्र खडक आहे. ह्या बंदर असलेला किनारा हा बेसाल्ट अग्निजन्य खडकांचा आहे आणि 2 बंदरांच्या मधला आणि डोंगराच्या मधला हा मिश्र खडक आहे. काही ठिकाणी लॅटराईट आहे
ज्याला आपण लाल दगड, तो सच्छिद्र दगड म्हणतो, तो आहे. तोही संपूर्ण सच्छिद्र नाही की ज्यात पूर्ण पाणी आरपार जाईल असं नाही, पण काही हद्दीपर्यंत ते पाणी ठेवून घेतं. आणि काही हद्दीपर्यंत पाषाण आहे. जिथे पाषाण आहे त्याला वेदर्ड बेसाल्ट म्हणतात किंवा क्रॅक झालेला, अधूनमधून भेगाळलेला पाषाण आहे, असं पाषाण आहे. या पाषाणामध्ये पडलेलं पाणी आत प्रविष्ट करायचं असेल तर ते पाणी उतारावरून वाहून जाणारं नसलं पाहिजे. वाहून जाणाऱ्या पाण्याची गती घटली तरच जमिनीत पाणी जाईल. आणि डोंगरावरती पाण्याची गती घटवणारा घटक म्हणजे जंगल आणि गवत आहे. जोपर्यंत पश्चिम घाटावरती नियोजनपूर्वक जमिनीचं कव्हर असं ज्याला म्हणतात, जमिनीचा पृष्ठभाग हा पाण्याशी झगडू शकेल अशा वनस्पतींनी दाटवला जात नाही, तोपर्यंत या पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीची सुरुवात झाली असं पण म्हणता येणार नाही. हा जो मुद्दा तुम्ही सांगितला की जोपर्यंत हिरवं आच्छादन या सह्याद्रीच्या पट्ट्यात आपल्याला पाहायला मिळणार नाही तोपर्यंत पाणी सलगपणे अडवणं शक्य होणार नाही, पाणी थांबवणं शक्य होणार नाही, त्याची गती थांबवता येणार नाही. पण दुसरीकडे अजून एक प्रश्न पश्चिम घाटात यामुळे निर्माण झालेला आम्ही बघतो, तो म्हणजे मातीचा सुपीक जो भाग आहे तो सुद्धा या हिरवं आच्छादन नसल्यामुळं वाहून समुद्राकडे जाताना बघतो आम्ही. त्याचे काय परिणाम आपल्याला पाहायला? माती आणि गवत हे एकमेकाशी घट्ट बांधलं गेलेलं नाते असलेले विषय आहेत. गवत आहे म्हणून माती आहे. ज्या क्षणी गवत घटलं, ज्या ठिकाणी झाडोरा संपला, वृक्ष नव्हे लहान आकाराचे झाडं संपली, त्या क्षणी माती व्हायला सुरुवात झाली. माती बांधून ठेवण्याची अतीव शक्ती ही केवळ विविध गवत प्रकारांमध्ये आहे. संतांनी सांगून ठेवलंय, तुकारामांचं याच्यावरती वर्णन आहे की महापुरे झाडे जाती लवाळे वाचती. ज्या वनस्पती स्वतः लवचिक आहेत आणि स्वतः नम्र होऊन पुराच्या लोंढ्याला त्या जाऊ देतात आणि स्वतः जगतात, अशा वनस्पतींची असंख्य पुनरुज्जीवन होईपर्यंत सह्याद्रीवरची माती आणि त्या मातीच्या आडून राहणारं पाणी हे दोन्ही राहण्याची शक्यता नाही. पाण्याला जेवढी गती उत्पन्न झाली तेवढं ते अधिक प्रमाणावर माती वाहून नेतं. माती वाहून नेण्याच्या पुढचा टप्पा हा खडक वाहून नेण्याचा आहे. त्यामुळे जोपर्यंत या ठिकाणी नियोजनपूर्वक कठीण परिस्थितीत जगणाऱ्या वनस्पतींची लागवड होत नाही, पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत सह्याद्रीचा ड्राय डेसिड्युअस फॉरेस्टमध्ये रूपांतर होण्याचा काळ अत्यंत जवळ येऊन थांबलेला आहे. त्यामुळे याच्यासाठी झगडण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्यातला पाण्याचा कुठेही प्रचंड साठा न करता किमान साठ्याची असंख्य ठिकाणं निर्माण करणं हे पाणी अडवण्याचं सोपं उत्तर आहे. हे उत्तर शोधत असताना तसं पाहिलं तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या गोष्टीचा अभ्यास केलाय. मराठवाड्यामध्ये स्वतः शेतीच्या माध्यमातून तुम्ही हे प्रयोग सुद्धा केले. त्या ठिकाणची परिस्थिती, पडणारा पाऊस आणि तुम्ही जे सांगितलं की असंख्य पाणीसाठे निर्माण करण्याची गरज, याची कशी सांगड अशा भागामध्ये घालायला पाहिजे. उदाहरणार्थ जर आम्ही सह्याद्री सोडल्यानंतर सांगली जिल्हा सुरू झाला, जत, कवठे महाकाळ, सांगोला, त्याचबरोबर थोडासा सातारा जिल्ह्याचा भाग, माण तालुका, या ठिकाणी कायम दुष्काळी भाग आपल्याला पाहायला मिळतो. पाऊस पडतो, दुर्दैवानं पाणी अडवलं जात नाही, छोटे छोटे पाणीसाठे आपल्याला म्हणावे तसे निर्माण होत नाहीत. एकीकडे पाणीसाठे निर्माण करायला गेल्यानंतर काही शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आपल्याला पाहायला मिळतात की हे कशासाठी पाहिजे. तुमच्या अभ्यासातून तुम्ही नेमकं याबाबत काय सांगू शकाल? एक वाक्य डॉक्टर राजेंद्र सिंग पाण्याबद्दल जे वापरतात त्याचा अधिक सूक्ष्म पद्धतीने वापर, म्हणजे ते असं म्हणतात की धावणाऱ्या पाण्याला रांगायला लावा आणि रांगणाऱ्या पाण्याला थांबायला लावा. हे तत्वतः शतशः बरोबर असलेलं तत्व आहे. पण धावत्या पाण्याला किती अडवलं तर ते तुमचं ऐकतं. पाण्याचा साठा जेवढा जास्त तेवढा त्याचा इनर्शिया प्रचंड असतो. तुम्ही कधी उत्तर काशी भागात किंवा त्या जे हिमालयाच्या भागात गेलात तर 10-10 टनाचे दगड ढकलून नेण्याची क्षमता पाण्यात असते. तर एवढ्या पाण्याच्या लोंढ्याला अडवायचं का त्या पाण्याला विघटित करून आणायचं. जे भगीरथ प्रयत्नाबद्दल जे बोललं जातं ना, की त्या गंगेला शिरावर घेण्यासाठी त्यांनी शिवाची तपश्चर्या केली आणि शिवानी ती गंगा आपल्या शिरोधारात करून एकत्र बाहेर नाही काढली, ती त्रिधारा करून जटांमधनं बाहेर काढली. यातनं काही आपण संबोधन शिकणार आहोत का?
त्रिधारा का केली की एकधारेची शक्ती सहन करण्याची क्षमता पृथ्वीत नाही, म्हणून ती विविध धारांमध्ये केली पाहिजे. हाच थिरम उलटा मांडला तर वरून येणारं पाणी असंख्य सूक्ष्म साठ्यांमध्ये साठवलं तर ते संघटित होऊन जमिनीवरती ते आघात करणार नाही. पौराणिक भाषेत सिम्बॉलिकली वापरलेला शब्द असा आहे की वरून पडणाऱ्या गंगेचा स्रोत एवढा प्रचंड असणार आहे की पृथ्वी वाहून जाईल. आता इथं पृथ्वीचा शब्द पृथ्वी अशा अर्थाने घ्यायचा नाही. पृथ्वीचा अर्थ पृथ्वीचे भाग जिथं गंगा पडणार आहे ती इतकी प्रचंड हिमालयावरनं येणाऱ्या पाण्याची गती असणार आहे. ती जोपर्यंत तुम्ही विघटित करून प्रवाही करत नाही तोपर्यंत तुम्ही तिला अडवूच शकत नाही. पावसाबद्दल असं घडतं आहे की वाढत्या उष्णतामानामुळे, वितळत्या बर्फामुळे, वाढत्या समुद्रामुळे, वाढत्या वादळामुळे पर्जन्यमान जे आहे हे घटलेलं नाही. स्टॅटिस्टिकली पाण्याची संख्या वाढती आहे पावसाने पडणाऱ्या. गणितीय भाषेत बोलायचं तर पडणारं पाणी जर वाढत असेल तर ते सहन करण्याची क्षमता असणारी जमीन आमच्याकडं नसेल तर ती जमीन ती झिजवून टाकणार आहे, नष्ट करणार आहे, सगळी माती वाहून समुद्रात जाणार आहे आणि केवळ खडकावर उगवणारी झाडं लावण्याची पाळी आमच्यावर येणार आहे. आहे ती माती वाचवण्यासाठी पाण्याच्या लघुत्तम साठे करणं, महत्तम साठे नाही. काळाचा ओघ होता, आम्हाला मोठे साठे करावेसे वाटले, आम्ही त्यावेळेस केले. समतल भागात केले तिथं ते योग्य होतं. पण जिथे 30-40-60 अंशाचा उतार आहे तिथे पाण्याशी झगडणं शक्य नाही. तिथे पाण्याला विस्तारित करून जगवलं पाहिजे. म्हणून डॉक्टर राजेंद्र सिंग जे म्हणतात तेच तत्व ग्रेडियंटशी मॅच करून नवीन थिअरम डेव्हलप करून पाणी लहान लहान खड्ड्यात अडकवावं लागेल. जिथे मोठ्या नाल्या केल्या तिथे नाल्या फोडून पाणी वाहून जातं असा अनुभव आहे. जोशी साहेब, तुम्ही स्वतः शेतीशी संबंधित या बाबतीमध्ये मोठे प्रयोग पण केलेले आहेत. नेहमी जसं मी सिंधुदुर्गाचं उदाहरण दिलं तुम्हाला की इथे पडणारा पाऊस भरपूर पण फेब्रुवारीपासून प्यायला पाणी नाही ही स्थिती. तर दुसरीकडे आपण जसं पश्चिम महाराष्ट्राला प्रवेश करतो, कोल्हापूर असेल, सांगलीचा काही भाग असेल, या ठिकाणी असलेलं पिकाचं नियोजन, पीक पद्धतीचा अवलंब याच्यावर खूप राज्यभर टीका केली जाते. थोडा मिश्र विषय आहे हा. राज्यभर टीका केली जाते की पाणी भरपूर हे लोक वापरतात, पाण्याचा साठा असो नसो तरीसुद्धा या पीक पद्धतीमध्ये आणि तुम्ही मराठवाड्यामधली पीक पद्धतीमध्ये याच्यामध्ये आमूलाग्र आपल्याला बदल पाहायला मिळतो. पण त्या पाण्याच्या परिस्थितीच्या बाबतीमध्ये खूप पाणी आहे म्हणून खूप पाणी देणं योग्य वाटतं का तुम्हाला? याच्याबद्दल मी बघाशी म्हणालो त्या विषयाकडे परत एकदा जातो. तर आपण आधी सिंधुदुर्ग संपवू आणि मग उर्वरित महाराष्ट्राकडे जाऊ. पश्चिम घाटावरती जोपर्यंत आपण पाणी अडवून ते जमिनीत जाईल आणि जिथे जिथे बेसाल्टला क्रॅक्स आहेत अशा ठिकाणी ते पाणी जाईल, त्यासाठी चॅनलाइज करून ते पाणी खाली जाईल अशी व्यवस्था केली नाही तर फेब्रुवारीमध्ये डोक्यावरची आणि कमरेवरची घागरी पुनर्स्थापित होणार आहे. त्याचा दुसरी एक बाजू फार गमतीदार आहे. जमिनीत शिरणाऱ्या प्रवेश करणाऱ्या पाण्याचं प्रमाण घटल्यामुळे जमिनीतल्या क्षारांचं पाण्यातल्या विरघळण्यामुळे पाण्याच्या दूषिततेचं प्रमाण पण वाढलेलं आहे. म्हणून पाण्याला ही नवीन दिशा, वेगळी दिशा तो उपलब्ध आहे की जमिनीतनं मिळणारं पाणी पण दूषित पाणी मिळायला लागलं आहे. ड्रेनेजमधून येणारं घाण पाणी मात्र जमिनीत जातं, ते कारण ते नियमितपणे साचतं म्हणून किंवा समुद्रात सोडलं म्हणून. आणि जोपर्यंत आपण जमिनीत पाणी जास्तीत जास्त घालवत नाही पश्चिम घाटामध्ये तोपर्यंत खालच्या पाण्याचा साठा आणि गुणवत्ता दोन्ही बिघडलेल्या परिस्थितीत राहणार आहे. ह्याच्यावर काय करायचं ह्याचं चिंतन करून होऊ शकतं. आता दुसरा प्रश्न तुम्ही विचारला तो की घाटाच्या वरती गेल्यानंतर त्या नद्या पूर्ववाहिन्या आहेत त्यांचं काय. इथली स्थिती अशी झाली आहे की मी माझा लहानपणापासूनचा म्हणजे मी शाळकरी असतानापासूनचा अनुभव सांगतो. विविध ज्ञानक्षेत्रातनं मिळालेली माहिती जी गेल्या 60 वर्षात बदललेली नाही ती अशी आहे की कृषी कार्यासाठी ओलावा लागतो, ज्याला शेतकऱ्याच्या भाषेमध्ये वापसा असा शब्द आहे की ज्या जमिनीमध्ये पाणी आणि हवेचं मिश्रण टिकतं त्याला वापसा म्हणतात. पेरणी ही डबडब पाण्यात करता येत नाही. एक भात पीक आणि केळी, काही हद्दीपर्यंत ऊस, ही 3 पिकं सोडली तर उर्वरित पिकं पाण्यात जगत नाहीत. तिथे पाणी वाहून जावं लागतं. एक परवलीचा शब्द मी कृषीमध्ये ऐकला आहे माझ्या बालपणापासून आज तगायत ऐकतोय, कुणीही बदलला नाही. तो काय आहे? उत्तम निचऱ्याची जमीन. कारण काय की आम्हाला आमच्या जमिनीत पाणी साचून राहायला नको आहे. या परिस्थितीमध्ये आम्ही घेत असलेली पिकं कशी आहेत? पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या काही शेतकऱ्याबद्दल असं बोललं जातं
जे अतिशयोक्त नाही की शेतकरी पाणी सोडतो आणि उसातले सगळे वाफे भरले का हे बघण्यासाठी तो कुठेतरी खडा टाकतो आणि तिथं खडा बुडाल्याचा डूब आवाज झाला की मग तो मोटर बंद करतो. जमिनीला पीक वाढण्यासाठी आर्द्रता पाहिजे असं म्हणल्यावर आपण देत असलेलं पाणी हे 5 ते 10 पट अधिक आहे. एकीकडे तुम्ही जसं म्हणालात, पण त्याच्या मागे शेतकऱ्यांची अगतिकता जर बघितली, विशेष जो उल्लेख तुम्ही केला की पाण्याचं प्रमाण शोधण्यासाठी तिथे दगड टाकून आवाज करतात, पण वास्तव जर आपण बघितलं या ठिकाणचं, मिळणारं पाणी हे 8 दिवसानंतर 20 दिवसानंतर येणार आहे हे लक्षात घेऊन जेव्हा पाण्याची पाळी द्यायची आहे त्या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न येतो तेव्हा ते पाहिजे तेवढं पाणी का देतात की कारण पुढची पाण्याची पाळी ती त्या विभागाकडून योग्य वेळी मिळेलच याची शाश्वती नाही. पण दुसरीकडे जसं तुम्ही म्हणालात की ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, आर्द्रता ठेवणं आवश्यक आहे, विशेषतः वापसा कंडिशनमध्ये पिकाची वाढ उत्तम होते. मग अशा परिस्थितीमध्ये मल्चिंगसारखे उपाय करणं आणि दुसऱ्या बाजूला वैज्ञानिक सातत्यानं सांगत असतात की तुम्ही ठिबकचा वापर करा. ठिबकचा वापर काही अडथळ्यांमुळं सर्व शेतकरी स्वीकारत नाहीत. त्यापेक्षा तुम्ही जो मल्चिंगचा वापर स्वतः प्रयोगामध्ये केला आहे त्याच्याबद्दल माहिती सांगा की जी सगळ्यात कमी खर्चामध्ये शेतकरी आज उपयोगात आणू शकतील. मल्चिंग हा फार छान विषय आहे जो शेतकरी पूर्णपणे समजून घेत नाहीत असं धैर्याचं विधान मी करणार नाही. पण का वापरत नाही त्याचा विचार केला तर त्यांना ते पटलं नाही असं दिसतं मला. पण मल्चिंग सारखा बहुगुणी बहुउपाय असलेली वस्तू नाही. मल्चिंग हा शब्द इंग्रजी थोडासा अर्थवाही नाही असं माझं मत आहे. त्याऐवजी आपण आच्छादन हा शब्द वापरू. हे आच्छादन आपण जेव्हा जैविक करतो त्याची प्रक्रिया आपण समजून जर घेतली, जैविक आच्छादन ऊसाचं पाचट, बरू किंवा तागाच्या काड्या किंवा अन्य कुठल्याही जमिनीत ज्याला वीड किंवा अवांतर आयचण म्हणतात, हिंदीमध्ये ज्याला खरपतवार म्हणतात, अशा पिकांचं हरळी नाही. कारण हरळीची काडी ही वाळलेली असली तरी ती जिवंत असते, तण म्हणून पुन्हा त्रास देते, तण म्हणून ती परत वाढते. की वाळलेलं परत उगवणार नाही या जातीची सर्व तणं ही जर आच्छादन म्हणून वापरली तर त्याची प्रक्रिया फार छान आहे. उन्हामुळे त्याचं ऑक्सिडेशन म्हणजे शीतसंथ ज्वलन असं आपण त्याला ऑक्सिडेशनला म्हणू, याची प्रक्रिया सुरू होते. पडलेल्या पावसामध्ये त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. सूक्ष्मजीवांनी टाकलेल्या आम्लांमुळे, त्याच्या विष्ठा किंवा या पद्धतीने सोडलेल्या आम्लांमुळे किंवा त्याच्या कलेवरात निर्माण झालेल्या आम्लांमुळे ह्या गवत कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. हे खरपतवार कुजत असताना त्याच्या सावलीमुळे त्याच्या खालच्या जमिनीतली आर्द्रता सांभाळायला मदत होते. जमिनीला भेगा पडण्याची प्रक्रिया घटते. ज्या जमिनीमध्ये वरून येणारी उष्णता कमी झाली, ज्या जमिनीमध्ये आच्छादनामुळे अंधार निर्माण झाला, त्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या असंख्य वाढते. आणि गांडूळ आणि मुंगळे हे जमिनीतले पगारमुक्त कामगार आहेत. हे जमिनीमध्ये पाण्याच्या वहनासाठी छिद्र तयार करतात, जमिनीच्या श्वसनासाठी छिद्र तयार करतात, आलेल्या पावसाला जमिनीत 1-2 फूट खाली पाठवतात आणि पाण्याचा उत्तम वापर करायला मदत करतात. त्यामुळे आच्छादनाचा वापर जर सेंद्रिय आच्छादनाने केला तर त्या जमिनीच्या ज्याला विद्राव्य कार्ब असं म्हणतात तो वाढायला सुद्धा मदत होते. जमिनीतल्या सूक्ष्मजीव संवर्धनाला मदत होते. सूक्ष्मजीवाला ऑक्सिजन आणि हवा पाहिजे असते, ती डबडब पाण्याच्या शेतामध्ये येत नाही. मी डॉक्टर झोहरींचं वक्तव्य ऐकले नागपूरला एका कार्यक्रमामध्ये. त्यांनी म्हणले सतत पाणी दिलेल्या जमिनीतले अनेक सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि पुढच्या पिकाची ते उपासमार करतात. म्हणून पाण्याचा वापर हा वापसा कंडिशनमध्येच झाला पाहिजे. तुम्ही विचारला जो पुरवणी प्रश्न होता की पाणी कधी मिळेल हे आम्हाला माहिती नाही, हा प्रश्न ज्यावेळेस आम्ही मोठ्याने पाणी देत होतो, कल्पना करा, आम्ही तुम्हाला इतिहासात 100 वर्ष मागे घेऊन जातो आहे असं नाही. मोठ्याची पाणी देण्याची गती, त्याचे दारे धरणारा शेतकरी, त्याचा गृहिणी, त्याचा मुलगा, त्याची दारे धरण्याची गती ही पाण्याच्या गतीशी मॅच होती आणि पाण्याची मुरण्याची गती उपलब्ध पाण्याच्या गतीशी होती. ज्या जमिनीत मोठ्याने पाणी दिलं होतं त्या जमिनीत खारपडीची तक्रार कधीही गेल्या 200 वर्षात झाली नव्हती. तुम्ही दिलेलं विद्राव्य खत, फार गंभीर प्रश्न मी रेज करतोय, तुम्ही दिलेलं विद्राव्य खत
डबडब भरलेल्या वाफ्यातनं तुम्हाला राहतं का शेजाऱ्याला निघून जातं का आणखीन कुठे जातं परमेश्वर जाणे. मग आता नवीन लोकांनी शोध काढला की मुठीने आणि उंजळीने खत देण्याच्याऐवजी कॅप्सूलने गोळीने दिल्यासारखं द्या, किमान त्या पिकाला पुरतं मिळेल. पण अहो, वनस्पतीचं आहारशास्त्र जर समजून घेतलं तर तुम्हाला बाहेरून किती खत द्यावं लागतं याचा गंभीर विचार करावा लागेल. म्हणून पाण्याचं नियंत्रित वापर यासारखा शेतीच्या समृद्धीचा मार्ग नाही. पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर जनावरांची अत्यंत कमी झालेली संख्या विचारात घेतली, शेणखताची उपलब्धता, जसं तुम्ही सूक्ष्म जंतूंबद्दल सांगितलं की खाली ज्यावेळी आपण आच्छादन ठेवतो खाली सूक्ष्म जंतू वाढतात, मुंगळे वाढतात आणि हे मोफत मिळालेले कामगार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात की जे जमिनीचा निचरा उत्तम ठेवू शकतात. मध्यंतरीच्या काळामध्ये गांडूळ खताचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा, पण गांडुळाची निर्मिती या आच्छादनाच्या माध्यमातून व्यवस्थित होते हे तुम्ही तुमच्या प्रयोगामधून सिद्ध केलेलं आहे. मला जरा सांगाल त्या प्रयोगाबद्दल. हा, आता शेणाचा जो विषय आहे हा थोडा पाण्याशी दूर जाणारा पण पाण्याशी प्रतारणा करणारा नाही आहे. म्हणजे कसा की शेण किंवा शेणखत हे जमिनीत काय करतं काम याच्यावरती मला अमरावतीच्या एका शेतकऱ्यांनी केलेलं वाक्य मला उद्धृत करावं असं वाटतं. मी एका सिनियर ज्येष्ठ माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या शेतकऱ्याचा गोठा पाहिला आणि माझ्या तोंडातनं सहज निघून गेलं वाक्य की काका तुम्ही चित्राप काय छान सांभाळलंय. असं नाही की मला त्यांना कॉम्प्लिमेंट द्यायची होती, माझी ती पात्रता आहे असा विषय नाही, पण उत्स्फूर्तपणे वाक्य निघून गेलं. तर हा आजोबा मला काय म्हणाला, साहेब ज्याच्याकडे ढोर नाही त्याच्या शेतीत आणि रेतीत काय फरक आहे. मी याचं उदाहरण सोपं करून सांगतो, कारण उदाहरणाशिवाय मुद्दा समजत नाही. मी अनेकांना मुद्दा समजून सांगायसाठी उदाहरण सांगतो. म्हणलं तर खूप क्रूड रफ एक उदाहरण आहे. असं आहे की मी खडी केंद्रावरती गेलो दगड फोडण्याच्या यंत्राच्या आसपास आणि बघितलं की दगडाच्या पावडरचा ढिगारा पडलेला आहे. मग मी मनाला प्रश्न विचारला की शेतीत आणि स्टोन डस्टमध्ये काय फरक आहे. पाषाणाची चूर्ण हे निर्जीव आहे. यातलं असलेलं जीवशास्त्र आणि व्याकरण हे मला म्हणायचं आहे, वेगळा मुद्दाच नाही. दगडाच्या चूर्णामध्ये जीवच नसतो. माती विविध खडकांच्या चूर्ण याच्यामध्ये जीव नसतो किंवा असला तरी अतिसूक्ष्म असतो. या अतिसूक्ष्म जीवाचं गुणन काही पटीने त्यात जीव निर्माण करण्याचं काम कोण करतं ते नाही. त्याचं खूप साधा शब्द आहे, मोस्टली यूज अँड मोस्टली मिसअंडरस्टूड ऑर रादर नॉट अंडरस्टूड. सेंद्रिय. मी हा असा विग्रह करून का वापरला शब्द, जे जीविताच्या इंद्रियांपासून तयार झालेलं मॅटर आहे ते सेंद्रिय आहे. जो न्यूक्लिअर एनर्जीला जो दगडात जीव अपेक्षित आहे न्यूट्रॉन प्रोटॉनचा, तो आम्हाला शेतीला अपेक्षित नाही आहे. तो नेहमी चल असतो असं जे वर्णन आहे. सॉलिड स्टेबल मॅटरमध्ये सुद्धा आतमध्ये फिरणारे न्यूट्रॉन प्रोटॉन असतात, मला ते अपेक्षित नाही. चल नसलेल्या स्थिर असलेल्या वस्तूमध्ये जीव येतो कुठनं, तो कार्बन मॅटरमधनं येतो, तो सजीवामधनं येतो, सजीवाच्या इंद्रियांमधनं येतो. प्राणीमधून गेला त्याचं कलेवर, त्याचं कुजलेलं. आता मी शेणाकडे आता काय येतो म्हणालो, ज्या जमिनीमध्ये केवळ स्टोन डस्ट आहे, ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय नाही, त्यात चोपणी मातीच्या 10 फुटाच्या स्तरामध्ये झाड उगवू शकत नाही. तिथे सेंद्रिय लागतं. ते कुठून येतं, त्याची कुजण्याची प्रक्रिया अत्यंत वैज्ञानिक आहे आणि ती समजून घेतली जात नाही. कल्पना करा तुम्ही, लाकूड कुजायला किती वर्षे लागतात. कुजायला वाळवींनी खाल्ल्यावर नाही, नैसर्गिकदृष्ट्या कुजायला काही दशकं लागतात. चिपाडाची चोईटी वरती असते ना, गवताचा चकचकीत भाग, ज्वारीच्या चिपाडाचा चकचकीत भाग, हा कुजायला किती वर्षे लागतात. हा जर गाई म्हैस प्राण्याच्या आतड्यातून बाहेर निघाला नाही तर याचा कुजण्याचा काळ 12 वर्षापेक्षा अधिक आहे. चिपाडाच्या आतला मऊ भाग तो जर गाईच्या बैलाच्या पोटातून निघाला नाही तर त्याचा कुजण्याचा काळ 4 वर्ष 5 वर्ष आहे. जी गाय म्हैस घोडा शेळी तुम्हाला निसर्गाने 12 वर्ष लागणारी वस्तू 1 दिवसात 24 तास प्रक्रिया करून देते आहे, ही तुमच्या स्टोन डस्ट असलेल्या जमिनीला जिवंत करण्याचं काम करायला कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि ज्या जमिनीमध्ये जीव आहे त्या जमिनीची सच्छिद्रता, ज्याला वैज्ञानिक भाषेत स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा डेन्सिटी म्हणतात, दगड आहे त्याची 1.2 1.3 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. माती त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इमिजिएटली 0.8 आहे. हा जो दुपटीने झालेला फरक आहे त्या मातीच्या कणांमध्ये उपलब्ध असलेली रिकामी जागा, जी या सेंद्रिय मॅटर आणि या मातीमध्ये तयार असलेली हवा,
त्यात असलेले जीव हे जमिनीला जिवंत करतात. आज आमचा खेड्यातला अशिक्षित BSc ॲग्रिकल्चर न झालेला माणूस म्हणतो माझी जमीन निर्जीव झाली. तो बायोलॉजिकली बोलत नाही, तो थिमेटिकली बोलतोय, पण ते बायोलॉजिकल ट्रूथ असतं. आणि ज्या जमिनीत जीव नाही त्या जमिनीत पाणी नाही. जोशी साहेब, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा की तुम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये काम केलं, इतर राज्यांमधली शेतीसुद्धा बघितली आणि स्वतःच्या शेतीमध्ये प्रयोगसुद्धा केले. आता सिंधुदुर्गातला विचार केला तर इथल्या शेतीमध्ये आंबा असेल, काजू असेल, कोकम आहेत, असं फळझाडांची लागवड तशी मोठ्या प्रमाणामध्ये. फळझाडांच्या बाबतीमध्ये पाण्याची उपलब्धतेचा प्रश्न थोडासा वेगळा, पण पाण्याचा प्रश्न निश्चितपणे या बागेला सुद्धा जाणवतो. तुम्ही फळबागेच्या बाबतीमध्ये जमिनीतला ओलावा टिकून राहण्यासाठी फळबागेला विशिष्ट पद्धतीचा, विशेषतः मडका सिंचन असेल किंवा इतर आच्छादनाचा वापर केला, त्या पद्धतीबद्दल थोडक्यात सांगाल? आता ह्याच्याबद्दल प्रचंड मतभेद आहे, कारण मी जे बोलतोय ते वैज्ञानिक भाषेमध्ये प्रयोगाने सिद्ध झालेला विषय असा असू शकत नाही. शेतीतले प्रयोग सिद्ध होण्यासाठी काही पिढ्या जाव्या लागतात. त्यामुळे मी जे फळबागांबद्दल बोलतो आहे हे कुणी मान्य नाही केलं तर मला त्यात काहीही दुःख होणार नाही, नाराज होणार नाही. अनेकांनी प्रयोग केलेत. ढोबळपणे असं आहे की काळ्या मातीच्या चोपणी जमिनीमध्ये झाडं जगायला सुद्धा कठीण असतात. ज्या जमिनीत पाणी भरपूर आहे आणि वाळलं पाणी की भेगा पडल्या तर मोठी मोठी झाडं वाळून जातात. पण मुरमाड जमिनीमध्ये झाडं वाळत नाहीत. त्याचं कारण भेगा पडत नाहीत आणि झाडांची सूक्ष्म मुळं तुटत नाहीत. हे त्याच्यामागचं वैज्ञानिक विश्लेषण आहे माझ्या दृष्टिकोनातनं, माझ्या निरीक्षणातनं. जिथे उताराच्या जागा रिक्लाइन्स आहेत, कोकण आहे किंवा आणखीन कुठे आहे, तिथं असणारा आंबा, चिक्कू, काजू हे पदार्थ खाऱ्या वाऱ्यांमधनं, ढगातनं येणाऱ्या पाण्याच्या श्वसनातनं खूप पाणी घेत असतात. तथापि उर्वरित काळात जगण्यासाठी आणि झाडाच्या स्थैर्यासाठी त्याला मुळ्या लागतात आणि ह्या जमिनीतनं पाणी घेतात. आभाळातनं मिळणाऱ्या पाण्यामध्ये, श्वसनातनं मिळणाऱ्या पाण्यामध्ये एलिमेंट्स मिळत नाहीत, धातू मिळत नाहीत, कार्बन मिळतो फक्त आणि पाणी मिळतं. झाडाचं शरीर तयार होण्यासाठी, शरीराला पृथ्वीतत्व शब्द वापरला आहे ना माणसाच्या किंवा प्राण्याच्या, ते पृथ्वीतत्व जमिनीतनं मिळतं त्याला. त्यासाठी त्या जमिनीमध्ये त्याला पाणी लागतं. फळबागेला बांगडी पद्धतीने पाणी दिलं गेलं तर फळबागा जास्त चांगल्या राहतात. नारळाबद्दलचं माझं निरीक्षण आहे. कोकणातल्या मंडळींनी, घाटातल्या मंडळींनी मला नावं ठेवली की यांचा अभ्यास नाही तर मला आवडेल, माझी काही नाराजी नाही. ज्या जमिनीमध्ये मुळांची झाड उत्तम ग्रोथ आहे तिथल्या नारळाच्या खोडाचा घेर हा सर्वात कमी आहे. ज्या ठिकाणी मुळांच्या वाढीला स्कोप मिळाला नाही तिथल्या नारळाच्या खोडाचा घेर हा दुप्पट तिप्पट मोठा वाढतो, कारण त्याला स्वतःचं स्थैर्य पाहिजे असतं. आधी पाणी आणि अन्नद्रव्याच्या शोधात फिरत असतात, ते नंतर फिरतं. पण पहिलं म्हणतं मी जगलो पाहिजे आधी. झाडाला फळे येण्याची प्रक्रिया जी आहे ही झाडाच्या स्थैर्यानंतर आहे. ज्या झाडाला फाउंडेशनात मिळालं नाही, मी मुद्दाम गोव्यात आणि कोकणात फिरून वादळात पडलेली झाडांची निरीक्षणं केली की ज्या झाडांना जमिनीत खूप प्रवास करायला संधीच मिळाली नाही, मुळं वाढलीत नाहीत, ती झाडं एका झटक्यात वादळात पडून जातात. पण ज्या झाडांची मुळं लांबपर्यंत प्रवास करून गेलेली आहेत ती झाडं स्थिर असतात. त्या झाडाच्या कठीण खोडामध्ये 15 ते 20 डिग्रीज फ्लेक्स क्रिएट व्हावा एवढी लवचिकता असते, मग ती झाडं पडत नाहीत. पण ज्या झाडाला मुळालाच फाउंडेशन नाही आहे, वरच्या प्रस्तरावरच्या भुसभुशीत मातीमध्ये ते पाणी शोधत फिरलेत, एका वाऱ्याच्या झुळकीने झाडं पळून जात आहेत. वर्ध्यामध्ये मी आणि चितमपल्ली एका माणसाची शेती बघायला गेलो होतो. त्याच्या शेतातली फणसाची झाडं उठून पडायची वावटळीत. सॉसल स्ट्रक्चर असं खोलगट भागामध्ये ती शेती होती आणि वादळ आले की झाड असं अनस्क्रू केल्यासारखं जमिनीतनं बाहेर निघून पडून जायचं. झाडाचं मुळं हे झाडाचं फाउंडेशन पण आहेत. हा नुसतं वॉटर कलेक्टिंग डिव्हाइस नाही आहे, दे आर कंड्युट ॲज वेल एज फाउंडेशन. म्हणजे मुळं व्यवस्थितरित्या जमिनीमध्ये आवश्यक आहे, फिरणं आवश्यक आहे, स्थिर होणं आवश्यक आहे, स्थिर आवश्यक आहे, त्याच्यावर मातीचं दगडाचं ओझं आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी झाल्या तरच तर त्या फळबागांना आयुष्य आहे. जोशी साहेब, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही म्हणालात की पाऊस पडतो त्याच्यापेक्षाही जास्त पडतोय. आपण जी तुलना करतोय की पाऊस कमी झालाय, तर तसं नाहीये. पडण्याची गती, पडण्याचं प्रमाण आणि त्याचा कालमान कमी जास्त बदललेला आहे.
या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर पाण्याचं व्यवस्थापनासाठी एक 3-4 मुद्दे तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की ज्याचा फायदा आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना होईल? दोन गोष्टी आहेत. एक तर मी घरगुती सांगतो आणि मग शेतीबद्दल सांगतो. मी जे असं सांगणारच होतो असं की राजस्थानमधली जी घरं आहेत, अनेक घरं, त्यांची जी छपरं आहेत ती घराच्या भोवती न जाता ती मध्ये वळलेली आहेत. आतल्या बाजूला मध्ये चौक आहे, घरात मध्ये हौद आहे. आलेलं जेवढं छपरावरचं पाणी हे सगळं त्या हौदात जमा केलं जातं. ते पूर्ण झाकलेलं आहे. त्यात टाकायचा पोहरा, पूजा करायला एखादं भांडं स्वच्छ करतो तेवढा स्वच्छ पोहरा, त्याची दोरी स्वच्छ. पारोशा माणसांनी त्यातलं पाणी काढायचं नाही, इतकं कडक पाळतात. सोळं नाही, ही स्वच्छता आहे, दिस हायजीन. त्यात कचरा जात नाही, उत्तम झाकलेला हौद आहे. आणि जेवढे काही 4 इंच 6 इंच पाऊस पडतो त्याच्यावरती वर्षभराचं पिण्याचं पाणी स्वतः कमावलं जातं. मी हे शब्द नियोजन तेवढ्यासाठी केलं आहे, बाहेरून आणलेलं नाही, स्वतः जमा केलेलं पाणी आहे. परिसरात जेवढं पडेल तेवढं जमिनीत साचवलं जाईल. हौद असेल, विहीर असेल, बोर असेल, त्यात मिळेल ते. आणि घरी सांभाळलेल्या हौदातलं पाणी प्यायला वापरलं जाईल. आता शेतीबद्दल माझं असं एक मी त्याला असं इंग्रजीत कॉमेंट म्हणतो, मराठीमध्ये काय म्हणता येईल ते म्हणा तुम्ही. किती शेतकरी आपल्या शेतीतला इंच न इंच शेतीसाठी वापरतात? मी हा प्रश्न मुद्दाम विचारला. चर खोद म्हणलं तर त्याला जमीन वाया जाते असं वाटतं, पण जमिनीतल्या उतार तोडल्यामुळे वाचलेली माती आणि वाचवलेलं पाणी खड्ड्यात गेलेल्या, वाया गेलेल्या शेतीच्या 5 पट फायदा मिळवून देते. आपल्या शेतातल्या पाण्याला प्रवाह निर्माण होऊ नये. मी जे हायड्रोलिक्सचं प्रिन्सिपल दरवेळेस सांगतोय, पाण्याला शक्तिमान करू नका, मोठा खड्डा नको आहे. म्हणजे धावणारं पाणी चालणारं करा. हां, रांगतं करा, चालतं करा, चालत्याला रांगतं करा, रांगत्याला बसतं करा. आणि साठा मोठा नको. मी जेवढे कंट्रोल्स प्लॅन केलेत ते लहान लहान केलेत. जुनी फॉरेस्ट डिपार्टमेंटची पाणी अडवायची पद्धत काय होती माहिती आहे? एक रोप लावलं त्याच्यावरती एका घमेल्याच्या अर्ध्या आकाराचा खड्डा, कारण उतार आहे, गोल घमेलं करता येत नाही तिथे. उलट्या चंद्रकौरी एवढा खड्डा, तेवढं साचेल तेवढ्या पाण्यावरती झाड जगून निघतं. झाडा वनस्पतीमध्ये इतकं ज्ञान आहे, त्याला कळतं कधी पानं काढून टाकावीत. म्हणजे एक छोटासा खड्डा प्रत्येक झाडाला संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग आपण पाणी देतो, चांगल्या पद्धतीने पाणी देतो. आपण आज इथं आलात आणि पाण्याच्या नियोजनाबद्दल माहिती दिलीत. आभारी आहे. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.